नमस्कार, मी कांचन. आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात माझ्या कवितांना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आजचा कवितेचा विषय आहे जो की सर्वांचा आवडीचा विषय असतो, तो म्हणजे प्रेम, लव. तर सर्व जग प्रेमावर चालू आहे असं म्हणतात. सर्व जगाचा गाडा प्रेमावर सुरू आहे. पण प्रेमाची परिभाषा नक्की काय याचा विचार या कवितेत केला गेला आहे की प्रेम म्हणजे नेमकं काय असतं. तर आज जे आपण बघतो आहोत की लव मॅरेज एक फॅड निघाला आहे, फॅशन निघाला आहे. तर सर्वच याच्या मागे धावतात असंही नाही. लव करणं पाप आहे किंवा चुकीचं आहे असंही नाही. पण अरेंज असो की लव मॅरेज असो, तुम्हाला प्रेमाची परिभाषा काय हे नेमकं करणं हे खूप गरजेचं आहे. तर या आशयाची कविता आहे लव. एकानं ठरवलं मॅरेज करायचं. अरेंज नंतर पण आधी लव करायचं. असं ठरवून लव होत नसतं. वादळांशी स्वतःहून कुणीच खेळत नसतं. केलंच ठरवून लव प्रेम जर एखाद्यानं केलंच ठरवून तर ते लवलवतं गवताच्या पात्यासारखं काही दिवस. मात्र नंतर जातं खाली लवत. केलंच ठरवून एखाद्यानं प्रेम तर ते लवलवतं गवताच्या पात्यासारखं काही दिवस. मात्र नंतर जातं खाली लवत. कुणी लव करतात समजून एक ॲडव्हेंचर. तर कुणी करतात असं जसं घ्यावं एखादं चॅलेंजच. कुणी लव करताना पाहत नाही एज. वयाचं बंधन नसतं प्रेमाला. तर कुणी लव करताना पाहत नाही एज. तर कुणी करत राहतात लव्हरलाच चेंज. जगाला सांगतात वी लव इच अदर. मायबापांच्या स्वप्नांची कोण करते कदर. लव करतात कुणी म्हणून एक फॅशन. काय घडेल एक दमदार नेशन. लव म्हणजे आता या कडव्यात सांगितलं आहे की लव म्हणजे नेमकं काय असतं. लव म्हणजे एक अनुभूती आहे. लव प्रेम जे आहे ते एक अनुभूती आहे. ज्याला अनुभूती झाली त्याच्यासाठी हे विभूती आहे. आणि ज्याला अनुभूती नाही झाली त्याच्यासाठी फक्त एक विकृतीच आहे. धन्यवाद.